सभेचे कामकाज सुरू आहे, थेट जाऊयात। यांनी दखल घेतली नाही, फायर ब्रिगेडने दखल घेतली नाही आणि त्यामुळे अद्यापपर्यंत त्याची बॉडी सापडलेली नाहीये। त्याचे कुटुंबीय आता विचारतायत की आमच्या माणसाची बॉडी शोधण्यासाठी महानगरपालिका आणि शासन काय करतंय। आणि म्हणून अध्यक्ष महाराज, आपल्याकडनं माझी अपेक्षा आहे की या वर्माच्या कुटुंबियांना पण न्याय द्या। योगेश वर्माची बॉडी शोधण्यासाठी आपण सरकारला आदेश द्या, मुंबई महानगरपालिकेला आदेश द्या आणि तात्काळ या संपूर्ण योगेश वर्मा कुटुंबियाला न्याय द्या, एवढी माझी या अर्जाच्या मुद्द्याद्वारे विनंती। ठीक आहे, दिलेल्या माहितीची नोंद घ्यावी, उचित कारवाई करावी। उचित कारवाई करण्यात येईल, नोंद घेतलेली आहे आणि त्याचा शोध सुद्धा घेण्यात येईल। बोला अध्यक्ष महाराज, ऐकून घ्या, ऐकून घ्या। एक मिनिट अध्यक्ष महाराज, माझा एक पॉइंट ऑफ प्रोसिजर आहे। माझा पॉइंट ऑफ प्रोसिजर असा आहे अध्यक्ष महाराज की विधान भवनाच्या पायऱ्यांच्या समोर या ठिकाणी कॅमेरे लावलेले आहेत अध्यक्ष महाराज आणि ते कॅमेरे लाईव्ह आहेत अध्यक्ष महाराज। काय ऐकूया विषय ऐकूया। अध्यक्ष महाराज एक मिनिट बोलू। अध्यक्ष महाराज, गेल्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी मीडियाशी बोलत असताना सन्माननीय सदस्य जयंत पाटील साहेब हे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी मिश्किलपणे कुठल्या तरी वेगळ्या विषयावरती माझ्याशी चर्चा केली। ती चर्चा करत असताना मी त्यांच्याशी काही बोललो आणि त्यांच्याशी मी प्लेझेंटरीज एक्सचेंज केल्या, जेस्चर एक्सचेंज केले आणि ते तिथून निघून गेले। अध्यक्ष महाराज, कॉन्टेक्स्ट बदलून, संदर्भ बदलून या ठिकाणी ती तेवढीच क्लिप काढण्यात आली आणि एका वाहिनीने ती क्लिप टीव्हीवरती चालवली आणि असं म्हटलं की या ठिकाणी त्या मृत्यूंवरती मी हसत आहे। अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, मृत्यूंवरती मी हसलो नव्हतो आणि हे सन्माननीय सदस्य जयंत पाटील साहेबांनाही माहिती आहे। मृत्यूंवरती कोणी हसू शकत नाही अध्यक्ष महाराज, मी सोडा अध्यक्ष महाराज, कुणीही मृत्यूवरती हसू शकत नाही। आपण या सभागृहाचे कस्टोडियन आहात, विधान भवनाचे आपण कस्टोडियन आहात। विधान भवनाच्या परिसरामध्ये अशा प्रकारची घटना घडली आहे, ही माझ्याबरोबर घडली, ही तुमच्यापैकी कोणाबरोबरही घडू शकते। हे या 288 सदस्यांमध्ये कुणाबरोबर ही अशा प्रकारची घटना ही घडू शकते, वरच्या सभागृहातल्या सदस्यांच्या संदर्भातही घडू शकते। अध्यक्ष महाराज, या संदर्भामध्ये आपण याची गंभीर नोंद घेणं हे आवश्यक आहे अध्यक्ष महाराज। चला, आणि गंभीर नोंद करून याच्यावरती आपण कारवाई करणं अध्यक्ष महाराज अपेक्षित आहे। अध्यक्ष महाराज, धन्यवाद। जयंत पाटील साहेब, आपल्या काय बोलायचं? जयंत अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रात सर्व ठिकाणी प्रचंड पाऊस आहे आणि मुंबई, बृहन्मुंबई एरियामध्ये आणि खास करून मुंबई पुणे रस्त्यावर, नाशिकच्या बाजूला सर्व ठिकाणी प्रचंड पावसाने थैमान घातलेलं आहे। अनेकांचे मृत्यू झाले, अनेक कोकणापर्यंत अगदी चिपळूण आणि खालीपर्यंत फार प्रचंड पाऊस झाला। अध्यक्ष महोदय, अनेक ठिकाणी बांधकाम खात्याने अलीकडेच केलेली बांधकामं पडली, त्यांना फुल प्रूफ असताना देखील पडली। अनेक ठिकाणी झाडं पडून अनेकांचे मृत्यू झाले। अध्यक्ष महोदय, म्हणून आम्ही स्थगन प्रस्ताव यासाठी दिलेला आहे की सभागृह स्थगित करावं आणि ही चर्चा करावी। अन्य कोणताही विषय याच्यापेक्षा महत्वाचा नाही। महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीनं जे अत्यंत महत्वाचं आहे, आपण ही मगासपासून आपली मुनगंटीवार यांनी जी वर्णन केलं सेन्सिटिव्हिटी बद्दल, आपणही सेन्सिटिव्ह आहात। माझा विश्वास आहे की हे सभागृह स्थगित करून आपण माननीय सरकारकडून याचं उत्तर घ्यावं। आम्हालाही प्रत्येक मतदारसंघात अनेक घटना घडलेल्या आहेत, प्रत्येक सभासद काही ना काही सांगू इच्छितं, बोलू इच्छितं, कदाचित सत्तारूढ पक्षाचेही सदस्य बोलू इच्छितात। त्यामुळे सगळे कामकाज स्थगित करून अध्यक्ष महोदय, या महाराष्ट्रात आणि खास करून मुंबई, ठाणे, कोकण आणि सर्व परिसरात पडलेल्या पावसाची चर्चा व्हावी, त्याच्या झालेल्या नुकसानीची चर्चा व्हावी, त्यातनं निर्माण झालेल्या मृत्यूंची चर्चा व्हावी आणि त्याच्यावर उपाययोजना होण्यासाठी हा स्थगन प्रस्ताव महत्वाचा आहे। आपण तो स्वीकारावा अशी माझी आग्रहाची विनंती आहे। बसून घ्या आता काय बोला। मला अपेक्षित होतं अध्यक्ष महाराज की काल आपण सभागृह 10 मिनिटात बंद करून टाकलं। दिवसभरचा जो काही आढावा असेल ते माननीय मुख्यमंत्री घेतील आणि आज सभागृहामध्ये विस्तृत त्याची माहिती देतील असं आम्हाला वाटलं। अध्यक्ष महाराज, अशी कुठलीही माहिती आली नाही। एक दुसरं, परवा जो एक माणूस त्या मॅनहोलचं कव्हर नसल्यामुळे वाहून गेला, त्याला सुमोटो माननीय कोर्टाने
आपल्याकडे प्रकरण घेतलं आणि महानगरपालिकेला ज्या काही झापायचं होतं ते झापलं आपल्या भाषेत. अध्यक्ष महाराज, या सगळ्या घडामोडी चालू आहे. जवळपास 20 ते 25 लोक या 2-3 दिवसाच्या पावसामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. हे प्रशासनाच्या चुकीमुळे झालेलं आहे किंवा नैसर्गिक आपत्ती आहे? कारण की अनेक लोक काय म्हणतात की विरोधक राजकारण करतात. आम्हाला याच्यात राजकारण करायचं नाही अध्यक्ष महाराज. प्रत्येकाच्या जीविताचं रक्षण करणं सरकार म्हणून आणि आपल्या या सभागृहाची त्याच्यामध्ये आपलं कर्तव्य आहे आणि तीच भूमिका आमची आहे अध्यक्ष महाराज. कोकणामध्ये पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. महाराष्ट्रामध्ये काही भागात पाऊसच पडलेला नाही अध्यक्ष महाराज. दुबार पेरण्या सुरू झालेल्या आहेत आणि अशा या गंभीर प्रश्नावर तुमच्यासारखे संवेदनशील माननीय अध्यक्ष महोदय, आपल्याला अध्यक्ष महाराज ढकलून नेण्याचा विषय नाही अध्यक्ष महाराज. आमच्यावर तुमचा कुठलाही हेतू आरोप नाही अध्यक्ष महाराज. तुम्ही सगळ्यात लोकप्रिय अध्यक्ष या विधानसभेचे आहात, त्यामध्ये कोणालाही दुमत नाही अध्यक्ष महाराज. पण अध्यक्ष महाराज, या पद्धतीनं लोकांच्या जीविताचीच काळजी आम्हाला कोणाला नसेल आणि इथं आम्ही कामकाज करायचं आणि चाललं जायचं असं नाही अध्यक्ष महाराज. मिसिंग लिंक मध्ये सन्माननीय अध्यक्ष महाराज, मिसिंग लिंक मध्ये ज्या काही त्रुट्या होत्या त्याच्याबद्दल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी पहिल्यांदाच सांगितलं होतं. त्याच्यावरही दुर्लक्ष झालं अध्यक्ष महाराज. हजारो कोटी रुपये खर्च करून आम्ही हे सगळं विकास करतोय अध्यक्ष महाराज. कर्जरूपी पैशाच्या माध्यमातून आम्ही जनतेवर बोजा टाकून आम्ही हा सगळा विकास करतोय अध्यक्ष महाराज आणि तो लोकांच्या जीवितावरच येत असेल तर अध्यक्ष महाराज हे काही बरोबर नाही आहे. आणि म्हणून आपल्याला आमची विनंती आहे अध्यक्ष महाराज, आपण ढकलून नको नये अध्यक्ष महाराज. आणि सरकारला मला असं वाटतं की बघा, ट्रेझरी बेंच पुन्हा खाली झाला अध्यक्ष महाराज. या सभागृहाचं महत्व संपलं अध्यक्ष महाराज आणि तुमच्याकडून आमच्या अपेक्षा अध्यक्ष महाराज की हे कामकाज या ठिकाणी आणि सरकारवर या सगळ्या प्रश्नाचं उत्तर देण्याची जबाबदारी त्यांच्यावर फिक्स झाली पाहिजे. आणि म्हणून आम्हाला तुम्हाला विनंती करायची अध्यक्ष महाराज की आपण हे झालेल्या 2-3 दिवसामध्ये जे काही जीवितहानी झाली, कारण की जीवितहानी हा महत्वाचा आणि अधिवेशन चालू अध्यक्ष महाराज, आणि म्हणून आम्ही आपल्याला विनंती करतो की हे स्थगन मान्य करावं आणि आम्हाला या ठिकाणी सगळ्या सभागृहाच्या सन्मान्य सदस्याला या ठिकाणी चर्चा करायला उपलब्ध करून द्यावी, एवढीच विनंती आहे अध्यक्ष. सन्मान्य सदस्य भास्करराव जाधव साहेब, सन्मान्य सदस्य जयंतराव पाटील साहेब, सन्मान्य सदस्य सुनील प्रभू साहेब, सन्मान्य सदस्य नानाभाऊ पाटोले साहेब या व इतर सर्व सदस्यांनी अतिवृष्टी झाल्यामुळे राज्यात जी परिस्थिती आहे त्या संदर्भात चिंता व्यक्त केलेली आहे. त्या अनुषंगाने आपण अनेक स्थगन प्रस्तावही सकाळी माझ्याकडे सादर केलेले आहेत. त्या अनुसार मी ते निकषात बसत नसल्यामुळे त्यांना अनुमती नाकारली आहे. परंतु विषयाचं गांभीर्य लक्षात घेता मी तुम्हाला थोडक्यात तुमची बाजू मांडण्याची संधी दिली. तरीही सभागृहाचं त्यातून समाधान झालं नसेल तर मी आपल्याला अर्धा तास चर्चा म्हणा किंवा अल्पकालीन चर्चा म्हणा किंवा इतर आयुधातनं आपण सादर करावं, मी निश्चितपणे परवानगी देईन. चला पुढे, चला पुढे, बसून घ्या, चला पुढे. लक्षवेधी क्रमांक 1 मग कितवी आहे? ठीक आहे, मग प्रस्ताव चालू करा. ठीक आहे, एक काम करूया, लक्षवेधी आपण बिलांच्या इंट्रोडक्शन नंतर घेऊया. आपण बिलांचं इंट्रोडक्शन पहिली घेऊया. बिल लक्षवेधी त्यानंतर घेऊ. चला बिल घ्या. शासकीय विधेयके पुरस्थापनार्थ सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 52. थांबा. विधानसभेच्या कामकाजावर आपलं लक्ष असणार आहे.